हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 पाहू. मॅथ सेकंडमधला चॅप्टर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री यातील आपण एक्झाम्पल 3 पासून पाहू. प्रॅक्टिस सेट 5.1 क्वेश्चन नंबर 3. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स एक्सिस which is equidistant from A -3 4 and B 1 -4. Solution. A पॉइंट आहे -3 4 आणि B पॉइंट आहे 1 -4. Let P be the point on y-axis equidistant from points A and B. इक्विडिस्टन्स आहे म्हणून PA = PB. याला आपण 1 नंबर देऊ. P lies on x axis. Therefore, its coordinates y coordinate is 0. Let P x 0 आणि PA = PB हे 1 वरून माहीत आहे आपल्याला. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला रूट x -3 स्क्वेअर प्लस 0 -4 स्क्वेअर इक्वल टू x -1 स्क्वेअर प्लस 0 -4 स्क्वेअर. तर दोन्हीकडे रूट आहे म्हणून स्क्वेअरिंग बोथ साईड्स. मग चिन्ह निघून जाते. हे मायनस मायनस प्लस होतात. x + 3 स्क्वेअर इथे 0 -4 स्क्वेअर म्हणजे -4 स्क्वेअर म्हणजे +16 इक्वल टू x -1 स्क्वेअर. इथे 4 स्क्वेअर म्हणजे 16. x + 3 स्क्वेअर प्लस 16 इक्वल टू x -1 स्क्वेअर प्लस 16. मग हे 16 कॅन्सल झाले. आता याचा विस्तार केला तर x स्क्वेअर प्लस 6x + 9 इक्वल टू x स्क्वेअर -2x + 1. इथे हा x स्क्वेअरही कॅन्सल झाला. आता हा 2x इकडे आणला तर प्लस होईल. 6x + 2x आणि हा 9 इकडे गेला तर मायनस होईल. म्हणजे 8x इक्वल टू -8 म्हणून x बरोबर -8/8 इक्वल टू 8 कॅन्सल झाले -1. म्हणजेच P पॉईंटचे कोऑर्डिनेट आले -1 0. Answer. The coordinates of point on x axis
equidistant from points A and B are -1, 0. Example 4. Verify that points P -2, 2, Q 2, 2 and R 2, 7 are vertices of a right angled triangle. Solution. P पॉइंट आहे -2, 2. Q आहे 2, 2 and R आहे 2, 7. By distance formula, PQ is equal to root 2 minus -2 square plus 2 minus 2 square. इथे मायनस मायनस प्लस झाले. 2 plus 2 square प्लस इथे 0 आला म्हणजे 4 स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होते म्हणजे हे 4 आलं. 1. PQ is equal to 4. तर QR is equal to root 2 minus 2 square plus 7 minus 2 square. इथे पहिली किंमत 0 येते आणि 5 स्क्वेअर. रूट 5 स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाले म्हणजे 5. म्हणजेच QR इक्वल टू 5. ही दुसरी किंमत. PR इज इक्वल टू 2 minus -2चा स्क्वेअर प्लस 7 minus 2चा स्क्वेअर. -2 हे प्लस झाले. 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. 16 plus 25 equal to root 41. PR is equal to root 41. PQ square plus QR square is equal to 4 square plus 5 square is equal to 16 plus 25 is equal to 41. आता हे कुठून मिळालं आपल्याला? फ्रॉम 1 and 2 आणि याला नंबर देऊ आपण 3. आता PR स्क्वेअर इज इक्वल टू रूट 41 स्क्वेअर इज इक्वल टू 41. हे 4 म्हणून PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर. फ्रॉम 3 and 4. Therefore, by converse of Pythagoras theorem, triangle PQR is a right angled triangle. Therefore, answer आहे P -2, 2, Q 2, 2 and R 2, 7 are vertices of a right angled triangle.
Example 5. Show that points P 2 minus 2, Q 7 3, R 11 minus 1 and S 6 minus 6 are vertices of parallelogram. Solution. P point आहे 2 minus 2, Q point आहे 7 3, R point आहे 11 minus 1, S point आहे 6 minus 6 by distance formula. आता याच्यामध्ये पहिले पी क्यू काढू आपण, म्हणजे ह्या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट घ्यायचे. 7 minus 2 square plus 3 minus 2 square. सेवन मायनस 2 म्हणजे 5 आणि इथेही हे प्लस होते म्हणजे 5 स्क्वेअर. म्हणजे 25 प्लस 25 म्हणजे 50, म्हणजेच 2 into 25 म्हणजे 5 बाहेर निघतो यातला आणि रूटमध्ये 2 राहते. म्हणजे पी क्यू हे डिस्टन्स 5√2 असं आलं. आता क्यू आर. -11 minus 7 square plus -1 minus 3 square. -11 minus 7 म्हणजे 4 square plus -1 minus 3 म्हणजे इथे -4 square. म्हणजे 16 plus 16 plus 16 स्क्वेअर नाही, 32 equal to 16 into 2 equal to 4√2. हे अंतर आलं क्यू आर. आर एस इज इक्वल टू 16 minus 11 square plus -6 minus -1 square. आता इथे 16 minus 11 म्हणजे -5चा स्क्वेअर प्लस इथे मायनस मायनस प्लस होईल, पण हे मायनस आहे म्हणजे -6 plus 1 स्क्वेअर. -5चा स्क्वेअर येतो 25 आणि इथेही -5 आहे, -5चा स्क्वेअर म्हणजे 25 plus 25 equal to 50. म्हणजे 25 into 2 आणि 25चा रूट आहे 5. आर एस इज इक्वल टू 5√2. हे 3 नंबरचं इक्वेशन झालं. आता पी एस काढू आपण. पी एस बरोबर 6 minus 2 square plus -6 minus -2 square. इक्वल टू 6 minus 2 म्हणजे 4 स्क्वेअर प्लस इथे -6 plus 2 स्क्वेअर, इथे 16, इथे -4चा स्क्वेअर, तो पण 16च येतो. इक्वल टू 16 plus 16
म्हणजेच 32 म्हणजे 16 इंटू 2 आणि 16चा रूट 4 निघतो 4√2. हे PS डिस्टन्स आहे. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, PQ equal to RS from 1 and 3 आणि QR equal to PS from 2 and 4. A quadrilateral is parallelogram if both the pairs of its opposite sides are congruent. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram. Example 6. Show that points A -4 -7, B point -1 2, C point 8 5 and D point 5 -4 are the vertices of rhombus ABCD. Solution. A point -4 -7, B point -1 2, C point 8 5 आणि D point 5 -4 by distance formula. AB is equal to -1 -4 square plus 2 -7 square. इथे हा -1 हे प्लस होईल, -1 + 4 इथे 2 + 7 इक्वल टू इथे 3 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9 आणि 9चा स्क्वेअर 81. 81 + 9 90. AB इज इक्वल टू √90. आता या 90चे फॅक्टर पडले तर 2 × 3 × 3 × 5. 5 3 जा 15, 15 3 जा 45, 45 2 जा 90. आणि या जोडीमधला एक बाहेर निघेल म्हणजे 3 आणि 5 2 जा 10. AB डिस्टन्स आला. आता BC. 8 -1 square plus 5 - 2 square. इथे प्लस होईल 8 + 1 square plus 3 square. इथे 9 स्क्वेअर प्लस 9 म्हणजेच 81 + 9 म्हणजेच 90. म्हणजेच याचे फॅक्टर आले 2 × 3 × 3 × 5. म्हणजेच BC बरोबर
3√5 ही दुसरी व्हॅल्यू आली. रोम्बस आहे म्हणून चारही बाजू सारख्या यायला पाहिजेत. CD = 5 - 8 स्क्वेअर प्लस -4 - 5 स्क्वेअर. 5 - 8 म्हणजे -3चा स्क्वेअर आणि इथे -9चा स्क्वेअर. म्हणजे -3चा स्क्वेअर 9 आणि -9चा स्क्वेअर 81. 90 आणि याचे फॅक्टर तसेच येतील. या पेअरमधला 3 बाहेर निघेल. 3√10 ही CDची व्हॅल्यू आहे. याचा नंबर आहे 3. आता आपण AD काढू. AD बरोबर म्हणजे लक्षात ठेवायचं, एखाद्या ठिकाणी चुकलं तर याची व्हॅल्यू पण सारखीच यायला पाहिजे. 5 - -4चा स्क्वेअर प्लस -4 - -7 स्क्वेअर. हे 2 मायनसचे प्लस झाले म्हणजे 5 + 4 प्लस या 2 मायनसचा प्लस होईल पण हा मायनस राहील. -4 + 7 म्हणजेच इथे 9 स्क्वेअर आणि इथे 3 स्क्वेअर म्हणजे 81 + 9 म्हणजेच 90. AD बरोबर 2 × 3 × 3 × 5 3√10 हे 4. आता चारही किमती सारख्या आल्या. फ्रॉम 1 2 3 and 4. Quadrilateral ABCD is a rhombus. Answer: A -4 - 7, B -1 2, C 8 5 and D 5 - 4 are vertices of rhombus ABCD. Example 7. Find X if distance between L x7 and M 15 is 10. सोल्युशन: Lचे कोऑर्डिनेट आहे x7 आणि Mचे कोऑर्डिनेट आहे 115 आणि LM हे डिस्टन्स दिलं आहे 10 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. LM = x - 1 स्क्वेअर प्लस 7 - 15 स्क्वेअर. आता ही बाजू दिली आहे 10. हे आपण नंतर विस्तार करू. पहिले हे सॉल्व करून घेऊ. 7 - 15 म्हणजे -8 स्क्वेअर. आता दोन्ही पहिले
याचे 64 येतील इथे. रूटमध्ये x-1चा स्क्वेअर प्लस 64 10. The squaring both the sides. टेनचा स्क्वेअर होईल 100 आणि हे चिन्ह निघून जाईल. म्हणजे x-1चा स्क्वेअर प्लस 64. आता याचा विस्तार केला तर आपण हा 64 इकडे आणू. 100 - 64 = x-1चा स्क्वेअर. म्हणजेच x-1 स्क्वेअर = 36. आता दोन्हीचे स्क्वेअर रूट घेऊ आपण. मग इथे x-1 राहील आणि इथे +-6. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. मग आता एकदा प्लस घेऊ आणि एकदा मायनस. x-1 = +6 or x-1 = -6. x = हा इकडे आला तर प्लस होईल 1 + 6. Therefore x = 7 or x = हा प्लस होईल हा मायनस = -5. Answer x = 7 or x = -5. Example 8. Show that the points A 12, B 16, C 1 + 2√3, 4 are vertices of an equilateral triangle. सोल्युशन पॉईंट दिले आहे A 12, B 16 आणि C 1 + 2√3, 4. असा पॉईंट असेल तर घाबरायचं नाही, खूप सोपं असते सोडवणं. आणि आता हे इक्विलॅटरल ट्रायंगलचे पॉईंट आहे म्हणून मग याचे तिन्ही बाजू सारख्या येतील बाय डिस्टन्स फॉर्म्युला. AB = म्हणजे हे दोन पॉईंट घेऊ आपण. 1 - 1चा स्क्वेअर प्लस 6 - 2चा स्क्वेअर. म्हणजे पहिली व्हॅल्यू तर 0 झाली आणि इथे 4चा स्क्वेअर म्हणजे √16. म्हणजेच AB = 4. आता BC = 1 + 2√3 - 1 स्क्वेअर प्लस 4 - 6 स्क्वेअर. आता इथे पहा 1 हा +1 आहे, हा -1 आहे, इथे कॅन्सल होतो. म्हणजे हे एवढं शिल्लक राहिलं 2√3चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर. आता इथे 2चा स्क्वेअर 4 आणि √3चा स्क्वेअर 3. म्हणजे हे चिन्ह आणि हे निघून जाते. प्लस -2चा स्क्वेअर 4 म्हणजे 12 + 4
म्हणजेच √16 म्हणजेच 4. BC बरोबर 4. आता AC 1 + 2√3 - 1 चा स्क्वेअर प्लस 4 - 2 चा स्क्वेअर. इथे पण हा +1 -1 कॅन्सल होतो, म्हणजे 2√3 चा स्क्वेअर प्लस इथे 2 चा स्क्वेअर, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3 प्लस 4 म्हणजेच 12 + 4 म्हणजे 16. AC बरोबर म्हणजेच AC बरोबर 4. हे तिसरं म्हणजे तिन्ही इक्वेशनवरून AB = BC = AC फ्रॉम 1, 2 and 3. Therefore, triangle ABC is an equilateral triangle. Answer 1, 2, B 1, 6, C 1 + 2√3 4, are the vertices of an equilateral triangle. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप अभ्यास करा. गुड बाय.